नमस्कार, आदित्यम टी व्ही मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत। आज आपण आलो आहोत नाशिकच्या नाशिक रोड परिसरातील दत्त मंदिर सिग्नलजवळ। या सिग्नलला किंवा या परिसराला ज्या मंदिरामुळे दत्त मंदिर हे नाव प्राप्त झालं त्या दत्त मंदिरामध्ये आज आपण आलो आहोत। त्याला घैसास दत्त मंदिर असं देखील म्हटलं जातं। चला आपण आता आत जाऊया आणि सगळी माहिती जाणून घेऊया गुरुजींकडून। नमस्कार, मी विद्याकांत लक्ष्मीकांत कुलकर्णी गुरुजी या दत्त मंदिराचा पुरोहित आहे। मी नाशिक रोड रेल्वे स्टेशनपासून साधारणतः 2 किलोमीटरच्या अंतरामध्ये हे दत्त मंदिर आहे। याला घैसास दत्त मंदिर असं म्हटलं जातं। महादेव सदाशिवराव घैसास म्हणजे त्यांना काकासाहेब पण म्हणायचे, त्यांनी हे मंदिर बांधलं। अनेक प्रकारचे दत्तभक्त येथे आहेत, अनेक प्रकारच्या लोकांच्या इच्छा आज ह्या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहेत। वास्तविक माझ्यासुद्धा बऱ्याचशा इच्छा होतात, न सांगता त्याही इच्छा पूर्ण झालेल्या आहेत। तुम्ही बघता ही जी दत्त मूर्ती आहे, मूर्तीचं रहस्य असं, आदल्या दिवशी त्यांना स्वप्न पडलं होतं आणि स्वप्नामध्ये जी मूर्ती दिसली आपण बघतो तीच मूर्ती दुसऱ्या दिवशी त्यांना दानामध्ये मिळाली, ती हीच मूर्ती। म्हणून ह्या मंदिराला खूप पावित्र्यता आहे। त्याच्यानंतर इथे सकारात्मक ऊर्जा खूप आहे। अनेक प्रकारचे दत्तभक्त येतात, त्यांच्या काही अडचणी असतात, इच्छा असतात, इथे येतात। काही लोकांची नवस असतात, आजही मोठ्या मोठ्या लोकांची नवसं या ठिकाणी मंदिरामध्ये पूर्ण झालेली आहे। इथे आपण बघतो की या पादुका आहेत, ह्या पादुका काकासाहेबांच्या आहेत, म्हणून त्याची आपण दरडी नित्य पूजा करत असतो। हे सगळं जो चांदीचा देखावा आहे त्या काळात काकासाहेबांनी तयार केला होता। पैसे नव्हते, पण फंडातून जो काही पैसा मिळाला तो थोडा थोडा जमवून त्यांनी ह्या सगळ्या वस्तू या ठिकाणी तयार केल्या। समया वगैरे ही छडी काकासाहेबांची तर अतिशय जुनी। हा ग्रंथ काकासाहेबांचा आहे, ज्याच्यावरती काकासाहेब गुरुचरित्राचं पारायण करायचे, तो हा ग्रंथ त्या काळातला आहे। आजही मंदिराच्या परिवारातील लोकांनी आजही त्याची जपणूक केलेली आहे। संपूर्ण पाणंही व्यवस्थित सुस्थिर आहे, कुठेही काहीही पाण्याला झालेलं नाही आज पण। ही प्रचिती लक्षात घ्या। पारायणाचं आणि पूजा करणाऱ्याच्या याचकाचं जी इच्छा असते ती इच्छाशक्ती ही पोथी स्वरूपात तुम्हाला मी दाखवू शकतो की आज एकही पान त्याचं खराब नाही आहे। म्हणजे हे देवता असल्याचं वास्तविक सत्य। कुठले पान घ्या तुम्ही, 50 वर्षात त्या पानाला कीड लागून ते पान खराब होतं। 1940 सालात झालेली दत्तजयंती, त्यावेळेस केलेलं पारायण आणि आज 2024 साल आहे। विचार करा किती वर्षांचा कालावधी गेला आहे, पण आज हा ग्रंथ तसाच्या तसा आहे, आज काहीही झालेलं नाही। ह्याच गुरुचरित्राच्या पोथीवरती काकासाहेब पारायण करायचे। मी दत्तकुमार वामन दीक्षित, महादेवराव सदाशिव घैसास यांचा मोठ्या मुलीचा मोठा मुलगा, मोठा नातू। लोकांकरता म्हणून 1941 साली हे बांधलं, 1940 साली हे मंदिर बांधल्यानंतर असेल की सगळं तयार केलं, इन्क्लुडिंग संबंध मंदिर बाहेरचं सगळं, आणि मूर्ती आणायचं ठरलं। मग ते त्र्यंबकला ज्या सिंहस्थ असतं आपलं 12 वर्षांनी, त्या ते त्र्यंबकला गेलं। तिथे त्यांना कळालं की केडगावचे नारायणचे महाराज तिथे आलेले आहेत। आता ते म्हणजे एका पंथातले म्हणा, एका धर्मातले म्हणा म्हटल्यानंतर त्यांना भेटायला गेले, पण केडगावचे नारायण ओळखलं की काहीतरी दुःखी झालं। म्हणजे माझा तुमचं काय दुःख आहे म्हणे, पण त्यांनी सांगितलं की वा सध्या तयार आहे आणि मला मूर्त काही मिळत नाही। मग ते म्हणे ठीक आहे म्हणे, असं कर, मग मी 8 दिवसांनी म्हणे शेगाव आपल्या केडगावला परत तुम्ही येऊन मूर्ती घेऊन जा। मामाचे वडील गेले, त्यांनी सांगितलं मूर्ती जसं कोणाडे पूर्वी असेल भिंतीत, त्याच्या संबंध ते सजवलेले तांब्याचं तामण स्वच्छ कोरं, हार घातलेला कपडा। मग त्यांना दिलं म्हणे आता तुम्ही इथं थांबायचं नाही म्हणे, तुम्ही घ्यायचं कुठे, कोणी तुम्हाला आवाज देईल कर, तुम्ही परस्पर नाशिकाचं। आणि त्याची स्थापना केली 1940 साली दत्तजयंती। त्यांच्या ज्या मनात होतं ते 1940 दत्तजयंती आली। तर 1940 साली या ठिकाणी दत्त जयंतीला पहिल्यांदी सुरुवात झाली आणि हा उत्सव हा अखंडितपणे अव्याहतपणे चालू आहे। हे विशेष खरं म्हणजे काकासाहेब घैसासांना मुलगा नव्हता, पण मुलींनी आणि जावयांनी हे व्रत पुढे नेलं आणि आजतागायत हे व्रत व्यवस्थितपणे चालू आहे। आणि दत्त जयंतीचा उत्सव हा अतिशय मोठ्या प्रमाणात श्रद्धेने साजरा केला जातो। या इथल्या नाशिक रोड परिसरातल्या लोकांची अत्यंतिक श्रद्धा या मंदिरावरती आहे आणि अतिशय श्रद्धेने भक्तीने लोक इथे येत असतात। हा उत्सव हाच आम्हास दिवाळी दसरा आहे, तसं खरोखरच हा उत्सव आमच्या दृष्टीने दिवाळी दसऱ्याचाच असतो।
घ्यायचाच काकाचं. माझे वडील, मी धाकटी मुलगी, याची आई सगळ्यात मोठी मुलगी आणि मी सगळ्यात धाकटी. उत्सव 2 होतात आमच्याकडे, हा दत्त जयंती आणि गुरुपौर्णिमा. कमिशनरपासून सगळे लोक आमच्याकडे इथे लहानपणी आम्ही आलेले पाहिलेले आहेत.